आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अमितजी, मला तुम्हाला खास धन्यवाद द्यायचे आहेत. कदाचित या विषयावरचं असं चर्चासत्र हे माझ्या तरी माहितीत किंवा आठवणीमध्ये पहिल्या प्रथम होतंय. आणि दरवेळेला जेव्हा चर्चासत्र होतात, तेव्हा ती चर्चासत्र असतात की चर्चेची गुऱ्हाळं असतात, हा एक प्रश्न पडतो. उसाच्या गुऱ्हाळातून निदान उसाचा रस तरी मिळतो. या गुऱ्हाळातून काय मिळणार आहे, ते आपल्याला ठरवायचंय. अनेक आठवणी, अनेक गोष्टी साहजिकच आहे. हे क्षेत्र ज्याला आपण मनोरंजनाचं क्षेत्र म्हणतो. म्हणजे त्याच्याकडे बघतानाच मुळामध्ये आपण ते मनोरंजनासाठी आहे, अशा पद्धतीने बघतोय. राकेश जी, आपने तो क्या कहूं मैं, पुरानी यादें ताजा कर दी. वो सब जमाना याद दिला दिया. वो वक्त, वो समय, आरके स्टूडियो, फिल्मिस्तान, ये वो। और अमित जी, जैसे आपने कहा, जरूर ये जो फिल्म इंडस्ट्री है, सिर्फ मेरे ही नहीं, सबके दिल के करीब है। और राकेश जी, और एक याद मैं दिलाना जरूर चाहूंगा। मेरे पिताजी बाला साहब, जरूर शिवसेना प्रमुख, एक नेता के रूप में सबको उनका परिचय है ही, लेकिन अपने आप वो भी एक व्यंग्य चित्रकार और एक कलाकार थे ही। और शायद पूरे दुनिया में एकमेव उदाहरण ऐसे होगा कि एक कलाकार क्या कर सकता है। कलाकार एक जादूगर होता है, उसकी वो तो आर्टिस्ट, व्यंग्य चित्रकार, कार्टूनिस्ट है, लेकिन उनका ब्रश क्या कर सकता है, उसकी ताकत क्या होती है, वो उन्होंने दिखा दिया। लेकिन जब उन्होंने अपना करियर शुरू किया, तब बहुत सारे लोगों को पता नहीं होगा, वो भी उस समय के, उस जमाने के जो भी स्टूडियो थे और प्रोडक्शन थे, प्रोडक्शन हाउसेस थे, उनके वो शो कार्ड्स वगैरह बनाया करते थे। और राज कपूर जी, देवानंद जी, दिलीप कुमार जी, दिलीप कुमार साहब और उस जमाने के सारे सुपरस्टार, उनका और मेरे पिताजी का करियर एक उम्र के अनुसार एक ही उम्र के थे, थोड़ा-सा इधर-उधर हो सकता है, लेकिन साथ में ही शुरू हुआ था। धर्मेंद्र जी भी आज भी वो याद करते हैं। त्यावेळेला हे एका एका वेळेला ह्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि योगायोग असा, की नंतर सुद्धा यांच्यातली मैत्री आणि स्नेहसंबंध हे कायम राहिले. आज भी वो दिन मुझे याद है, राज कपूर जी आया करते थे, दिलीप कुमार जी आया करते थे, देवानंद जी आया करते थे। देवानंद जींचं एक मुद्दा म्हणून थोडंसं विषयांतर आता एक बोलता-बोलता आठवलं आणि मला राहवत नाही म्हणून सांगतो. देवानंदजींनी तो एक त्यांचा पिक्चर कुठला होता तो, ब्लॅक एंड व्हाईट, त्याने कलर करून पुन्हा एकदा हे केला होता. आणि त्या शोला त्यांनी मला खास फोन करून बोलवलं. बाळासाहेब नव्हते तेव्हा. अ, ठीक है, मैं आ गया। जब वहां पहुंचा, थोड़ी देर हुई थी, थिएटर पूरे लाइट, बत्ती बंद कर दी गई थी, बत्ती गुल, और पिक्चर शुरू होने जा रहा था। तो मैं चुपचाप अंदर आकर पीछे कहीं पर बैठ गया। सामने कुछ दूर देवानंद जी बैठे थे। मैंने यही सोचा था, पिक्चर खत्म हो जाने दो, फिर मैं जाकर बात करूंगा। इंटरवल हो गया, देवानंद जी दो शब्द बोलने के लिए उठने, मैं तो पीछे था, भीड़ में था, देखने का तो सवाल ही नहीं था। अचानक उन्होंने जोर से चिल्लाए, उद्धव, उद्धव कहाँ है, उद्धव कहाँ है। कहने का मतलब ये है कि वो एक जमाना, जो रिश्ता है, कोई जरूरत नहीं थी इतनी भीड़ में उद्धव को याद करना। असं तेव्हा काही मी मुख्यमंत्री नव्हतो, काही नव्हतो, काही नव्हतो, बाळासाहेबांचा म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा. पण ही जी एक माणुसकी किंबहुना नातेसंबंध, ऋणानुबंध जपण्याची जी एक पद्धत आहे, ती फार मला साहजिकच आहे, हृदयाला स्पर्श करून दिली. आणि अशाच काही आठवणी माझ्या दिलीप कुमारजींच्या आहेत. राजेश खन्ना यायचे घरी. हा सगळा जो जमाना होता, तो जमाना काळाप्रमाणे आता बदलत चाललेला आहे. मी नेहमी विचार करतो, की ही जी इंडस्ट्री आहे, ज्याला आपण फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघतो, और ये बात सच है, लोकांना रडवणं फार सोपं असतं, लोकांना हसवणं फार कठीण असतं. रोना तो क्या है, जरा थोड़ा-सा इधर-उधर करो तो लोग रो पड़ते हैं. लेकिन हसाना, और हसाने में नुसतं करमणूक नाही, त्या हसवण्यामध्ये त्यांचं दुःख पल पल दो पल के लिए भले क्यों ना हो, लेकिन भुलाना, वो जो ताकद है, वो इस मीडिया की असली ताकद है. की स्वतःचं दुःख विसरायला लावणं, ही जी एक ताकद ह्या मीडियामध्ये जबरदस्त है, ते फार महत्वाचं आहे. आणि ते करताना मेरा नाम जोकर मला आठवते, कि जोकर के भी दुःख होते हैं, जोकर भी दुखी हो सकता है। जोकर तो हम देखते हैं, अरे वो हंसाने वाले जोकर है, जोकर। जोकर मतलब मस्ती का एक मजाक का शब्द है, लेकिन जोकर का भी अपना एक
काय म्हणायचं त्याला, आयुष्य आहे. जोकरचे पण त्याची दुःख, जोकरला पण अश्रू येतात. तसंच आज जर का या इंडस्ट्रीला कुठे वेदना, व्यथा किंवा अश्रू असतील, तर ते पुसणं हे सरकार म्हणून आपलं काम आहे, आमचं काम आहे. कारण ज्या ज्या वेळेला संकट येतात, संकट तो छोडो, कधी कधी तुम्ही संकटामध्ये नेहमीच मदत करता, परंतु काही वेळेला संकटाला सुद्धा मदत करता. कसं? पता है आपको? आप संकट को भी मदद करते हो. राकेश जी, आप आपके मन में सवाल है कि ये क्या बोल रहे हैं मुख्यमंत्री? संकट को कैसे मदद करते हैं? आप लोग हमारे पॉलिटिशियन के प्रचार के लिए आते हैं, तो क्या ये संकट के लिए मदद नहीं होती? तो संकटासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहतात आणि संकटाला सुद्धा मदत करतात. तर हा एक भाग आहे. तो सांगण्याचा मुद्दा असा, की ज्या ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सोबत साथ घालतो, तेव्हा तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहता. मग तो आमचा प्रचार असेल किंवा आता हे कोरोनाचं संकट असेल. मला कोरोनाच्या संकटात सुद्धा पहिल्या प्रथम ही फिल्म इंडस्ट्री स्वतःहून पुढे आली. अमिताभजींपासून सगळ्या आपल्या रोहित शेट्टीजींनी ती फिल्म मला बनवून दिली. ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्याच्यामधल्या ज्या काही सूचना होत्या, त्या आपण तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत ह्या पोहोचवल्या. का तुम्ही आम्हाला लागता? काय महत्व है? ये फिल्म इंडस्ट्री, अरे फिल्म इंडस्ट्री है यार, छोड़ दो उसको, क्या है? ये फिल्म इंडस्ट्री ऐसी है। ऐसी है तो फिर उसकी जरूरत क्यों लगती है? हर चीज जहां भी आवश्यकता होती है कि लोगों तक पहुंचना है, तो क्यों हम आपको बुलाते हैं? ह्याचं कारण असं, की आपल्या या इंडस्ट्रीमधून जे काही सुपरस्टार आणि सगळ्या म्हणजे कलाकार, मग ते पुरुष असतील, महिला असतील, हे जनतेच्या हृदयात त्यांनी एक स्थान मिळवलेलं असतं. आणि ते जेव्हा सांगतात, त्यावेळेला कळत नकळत म्हणजे फिल्मी डायलॉग असतील, पिक्चरची गाणी असतील, आवाज कैसे भी होने दो, भले बाथरूम सिंगर होने दो, लेकिन गाना तो गाना है. गुणगुणायचं तर असतं. आणि मग ती जी गाणी असतात, तोंडपाठ होतात. एखाद्या सुपरस्टारची स्टाईल, ऍक्टिंग आपण आपण करायला लागतो. म्हणजे असतो असं सिंगल फसली आणि तो सलमान खानची ऍक्टिंग करतो. करतायत. एक आहे ना, गंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजेच काय, की तुमच्या माध्यमातून दिलेला संदेश हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला जातो, पोहोचतो, सहज पोहोचतो. हे नाही म्हटलं तरी तुमचं एक महत्वाचं स्थान आहे. आणि ते स्थान अधिक बळकट करणं. मग त्याच्याकडे इंडस्ट्री म्हणून जर का आपण बघितलं, तर इंडस्ट्रीज खूप आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीला काही ना काहीतरी एक प्रॉडक्ट आहे. मग फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा द्या. प्रोडक्ट क्या होगा आपका बताओ? चलो दे देता हूं. जो भी सारी चीजें दे दी. इंडस्ट्री का प्रोडक्ट क्या होगा? मला असं वाटतं, आपल्या इंडस्ट्रीचं प्रॉडक्ट हा चांगला समाज घडवणं हे आपल्या इंडस्ट्रीचं नाही म्हटलं तर एक प्रोडक्शन असलं पाहिजे. प्रोडक्शन हाऊसेस. तसंच या माध्यमातून आपल्याकडे जसं आता जावडेकरजी बोलले, की महाराष्ट्रामध्ये सगळं काही आहे. दादासाहेब फाळके म्हणजे ज्यांनी ह्या इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ, ते जर नसते, तर ही इंडस्ट्री कधी जन्माला आली असती, नसती अशातला भाग नाही. पण कधी असती का नसती हा नंतरचा भाग. पण एक मूळ मराठी माणूस ज्यांनी ह्या फिल्म इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ रोवली आणि जिच्या नावाने आज आपण ह्या क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार देतो, त्यांच्या जन्मभूमीतली, कर्मभूमीतली ही इंडस्ट्री आहे. आणि तिला मजबूत करणं हे साहजिकच आहे, महाराष्ट्र सरकारचं काम आहे. आणि म्हणून जे मी म्हणत होतो, की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळं काही आहे. संस्कार आहे, कौशल्य आहे, मेहनत आहे, जिद्द आहे. मग कमी कुठे पडतो आहोत हे आपण बघायला पाहिजे. काही गोष्टी नक्कीच राकेशजी, जसे आपने कहा, हे मला खरंच आवडलं. अफोर्डेबल हाउसिंग जैसे होते हैं, गव्हर्नमेंट का काम है अफोर्डेबल हाउसिंग. आपण जसं घरं म्हणतो, तशी परवडणारी सिनेमागृह हे सुद्धा करायला काही हरकत नाहीये. अफोर्डेबल थिएटर्स, हा पण एक कन्सेप्ट खूप चांगला आहे आणि मला आवडला. त्याच्यासाठी आम्ही जे आपण पुढाकार नक्की घ्यायला पाहिजे, की जेणेकरून ही जी काय आता या व्यवसायातल्या काही थोड्या अडी-अडचणी आहेत. कारण मेहनत तर होते आणि मेहनत केल्यानंतर ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं, ह्याला आपण आधार देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण नक्कीच ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे त्या आपण करूया. मला असं वाटतं, की पिक्चर म्हटल्यानंतर प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन मध्ये ज्या गोष्टी येतात त्या येतात. पोस्ट प्रोडक्शन मध्ये खास करून एडिटिंग येतं. मग ते म्युझिकचं असेल किंवा तुमच्या व्हिज्युअलचं असेल. आणि आज देखील अनेकदा असं मी जेव्हा बघतो, की साउंड ट्रॅक मिक्सिंग के लिए तो लंडन जाना है.
वहां जो होता है यार, बस लंदन में हो गया तो बात ही खत्म. क्यों लंदन जाना है, क्यों हम यहाँ नहीं कर सकते. आता एवढा जमाना बदलला आहे. माझे एक काका, आपको याद होगा, मेरे चाचा भी एक म्युझिशियन थे, संगीतकार होते. आणि त्यावेळेला मी त्यांच्या बरोबर रेकॉर्डिंगला जायचो. अर्थात त्या रेकॉर्डिंगला मी नव्हतो. मोहम्मद रफीजींनी जे मराठी गाणं गायलं ते केवळ आणि केवळ माझ्या काकांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं होतं. लेकिन वो भी जमाना याद है, जैसे मैंने राज कपूर जी, दिलीप कुमार जी को अभी जैसे याद आ गए, वैसे मोहम्मद रफी जी कभी आया करते थे, किशोर कुमार जी आया करते थे, मन्ना डे होते, मुकेश जी होते, सगळे मोठे मोठे हे गायक होते. आणि मग तो सगळा रेकॉर्डिंगच्या वेळेला पॅराफर्नेलिया असायचा. हे 100-150 व्हायोलिन घेऊन असायचे. सगळे मग ते कोंगो, बोंगो हे ते सगळं असं ते जल्लोष, उत्सव असायचा तो. अब वो तो जमाना गया. वो सब कीबोर्ड पे आ गया. कुछ भी करने का है, आवाज निकालना है तो ये बटन दबाए तो इसकी आवाज निकलती है, वो बटन दबाए तो उसकी आवाज निकलती है. आणि हे जर इकडे केल्यानंतर मग मिक्सिंगसाठी आपल्याला लंडनला जावं लागतं. तो वो जो टेक्नॉलॉजी है वो हम यहाँ क्यों नहीं लाते. आई है नहीं आई है पता नाहीये. व्हिज्युअल मिक्सिंग सुद्धा जे काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही इंडस्ट्री नुसतं शूटिंगसाठी किंवा नुसतं अफोर्डेबल हे थिएटर्स हे आपण काय करायचंय. मराठी सिनेमाला तर राखीव जागा तर राखीव थिएटर तर दिलं पाहिजेच. ते तर आपण मी तर नियमच करणार आहे तो आता. तो तर नियमच करीन. परंतु त्याचबरोबरीने ह्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये सहजता आणणं म्हणण्यापेक्षा उपलब्धता आणणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं, खरं म्हणजे माझं बोलणं हे त्रयस्थपणाने मी तुमच्याशी बोलतोय. जे काय मला भावतंय, भासलंय तेवढं मी बोलतोय. पण या 3 दिवसाच्या तुमच्या या वेबिनारमध्ये जसं एक चर्चासत्र आपण हे केलेलं आहे, मला खात्री आहे मध्ये एक असा प्रयत्न केला गेला, की मुंबईची फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये नेणार नेणार. लेके जाओ ना, ले जाओ. अगर लेने की आप में क्षमता है, ताकद है, लेके जाओ. तर मला त्याने काही फरक पडत नाही. मला क्वालिटी पाहिजे, मला दर्जा पाहिजे. आणि तो दर्जोन्नतीसाठी जे जे काय आवश्यक असेल, मग ती फिल्म इंडस्ट्रीला एक सपाट समजा जागा असेल, जरूर शोधूया आपण. आणखीन तुम्हाला काही टेक्नॉलॉजीच्या ह्याने असेल, काय असेल ते, ह्या एक ॲक्शन प्लॅन तुम्ही बनवा. त्याला मी सध्याचं एक माझं एक पालुपद आहे. कोणी माझ्याकडे काही घेऊन आलं का मी सांगतो त्यांना प्रायोरिटी लिस्ट ठरवा. कारण कोरोना म्हटल्यानंतर अर्थव्यवस्था थोडीशी सगळ्यांचीच पूर्ण जगाची डामाडोल झालेली है. करना तो बहुत कुछ है, लेकिन प्रायोरिटी, पहले आवश्यकता किसकी है? क्या हमें पहली जरूरत किसकी है? तो उससे हम शुरू कर सकते हैं कि ठीक है, ये इतनी सारी चीजें हमें आवश्यकता है इसकी, लेकिन शुरू करने के लिए ये चीज जो है 2, 5, 4, 10 कितने भी है, ये तो बहुत ही जरूरी है. चलो आइए सुरू करते हैं. आणि मी तुम्हाला नक्कीच आश्वासन नाही, वचन देतो, की दादासाहेब फाळके या एका मराठी माणसाने ज्या उद्योगाची म्हणा, क्षेत्राची म्हणा, मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या जन्मभूमीत, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीला काही कमी पडू देणार नाही. काही कमी पडू देणार नाही. आपण जसं एक पिक्चर म्हटल्यानंतर पिक्चर देखते-देखते देखने वाला भी उस परिवार में शामिल हो जाता है. ही जी एक खासियत आहे, की जाने-अनजाने में वो ते बघायचं ना, पूर्वी बघायचो अमोल पालेकर किंवा यांची गाण्याची ते बघता-बघता त्यांना वाटायचं, की मीच हिरो झालेलो आहे. बाजूला कोण असेल त्यांची सहचारिणी त्यांना वाटतं मीच हिरोईन झाले. मी आता विलन पता नहीं विलन किसको लगता होगा कि अरे शायद मैं ही विलन बन गया. ऐसे लोग हैं जिनको ऐसे लगने की आवश्यकता नहीं, वो लोगों को लगता है अरे ये तो विलन है. पण हा एक परिवार आहे आणि त्या एका परिवाराचं हे आपलं एक चर्चासत्र आहे. मी या चर्चासत्राला नुसत्या कोरड्या शुभेच्छा देत नाही, तर तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने हा व्यवसाय खस्ता खाऊन सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. जे जे पुढे जायचा प्रयत्न करतायत त्यांना बळ देणं, त्यांच्या पावलांमध्ये ताकद देणं हे सरकारचं काम आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं एक वचन आपल्याला देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.